बरेचसे लोक विचारत होते की ओम दादा तू त्या कार्यक्रमाच्या मनामध्ये थोडं इंटरफेअर कर, त्यामुळे आता सगळे ऍडजस्टमेंट जी आहे ती मी माझ्या हातामध्ये घेतलेली आहे. तर 16 तारखेला जो कार्यक्रम करायचा आहे तर त्याच्यात सध्या तयारी वगैरे घरी चालूच आहे आणि कोमल पण लवकरच येणार आहे. मोसंबी ओके चला. हे तुला यायचंय का? जाऊ आपण तिकडे. चल येऊ घेऊन थोडं काहीतरी. बाय कर मला. बाय कर. बाय कर. आता कधी येऊ? उद्या. कधी येऊ सांग? उद्या का? परील घेऊन येऊ का? हा म्हणा. हा परील आणू? हो. कार परी इकडे बघ. ए परी नमस्कार. इकडे बघा की. कुठं आली तू? मामाच्या गावाला आली का काय? तर परी आलेली तिच्या मामाच्या शेतामध्ये. इथं चालू औषध फवारणी करायची, त्यासाठी आणलेले. परी जरा लांबच ठेवणार आहे आणि हे तिकडे पाणी चालू करण्यासाठी सुदर्शन गेलेला त्याच्यात पाणी चालू करील आणि इकडे हे भरल्यानंतर लगेच त्याला बंद करायचं सांगावं लागणार आहे. मस्त टाकी भरायची आहे आणि लागलीच आपल्याला इथून औषध वगैरे मारून नंतर निघायचंय. आता तुम्ही विचाराल की ओम दादा तू इथे का आलेला आहे? मी इथं सेल्फी कॅमेरा लावतो. तर तुम्ही कमेंट्स कराल की ओम दादा तू इथं का आलाय. तर तुम्हाला माहिती आहे की मी गाडी शिकणं चालू झालेलं आहे आणि गाडी शिकण्यासाठी जालन्याला गाडी लावलेली होती. तर मी काय करतोय, दररोज नाही का गाडी कारल्याला घेऊन येतो. म्हणजे हा रस्ता सेफ आहे, एक 30 किलोमीटरचा रस्ता आहे. तर दररोज थोडी करून शिकणं चालू आहे. त्याच पद्धतीने गाडी वगैरे आता शिकूया असं माझ्या डोक्यात प्लॅन आहे. बाळा इकडे ना तू, अलीकडे. हा गौरीची ना आपल्या. हा ठेवून दिले ते गौरीचे. कसं कळतं बघ, ठेवून दिले ते. हो खराब झाले ते म्हणून ठेवून दिलेत. तर असा विषय आहे म्हणून मी इकडे आलेलो आहे कारल्याला. आणि सुदर्शनचा ब्लॉग तुम्ही बघत असाल गावाकडचा, तर मी इकडचे जास्त काही ब्लॉग शूट करत नाही गावाकडचे, त्याचमुळे नाही करत. इथे तुम्हाला मोसंबी, बरेचसे ऊसाची शेतं असे खूप सारे दिसेल. तर मी होईपर्यंत थोडं शूट करतो. आज परी माझ्या सोबत आहे, कारण की परी थैथैच नसू लागली होती. मला जायचं म्हटलं, मी चाललो होतो दुकानामध्ये, तर म्हणे नाही म्हणे मला यायचंच म्हणे आज. आहे की नाही मला? थांब इकडे. तू काऊन आली सोबत सांग माझ्या? हा तुला घरी बसायला काय झालं? मम्मीसाठी काय घेऊन जाणार तू? काय नेणार आहे? बोरण नेणार आहे काय? काय ट्रेन? आपल्याला गाडीच नाहीये, ती ट्रेन बघा. आपल्याला गाडीच नाही म्हणजे. चला चला. हा तर असा काही विषय आहे. मी इथं आलेलो आहे सध्या. म्हटलं चला थोडा ब्लॉग घेऊया. आणि तो पाणी चालू करेल आता. नाही आला अजून पाणी, काय अजून आलेलं नाही. लिंबात झाडाखाली बसले परीला घेऊन. औषध 10 टाक्या मारायचे, 2 तास लागतील असं बोललंय. तर मी काय करतो, एक थोड्या वेळात तुम्हाला परत भेटतो. ओके. तर ते बघा सुदर्शन तुम्हाला दिसत असन सकाळपासून औषध फोडताना, म्हणजे दुपारी 12 वाजल्यापासून. झालं का नाही हो? ओ सुदर्शन राव, झालं का नाही? झालं का नाही म्हटलं? अजून 2 टाके का? बरंच मेहनतीचं काम आहे. शेतकऱ्याचे हाल. बापा. हे चालू आहे बघा फवारणी करणं, कारण की याच्यावर आळ्या वगैरे पडतील. आबाळ आलं की काही पडलेलं पण थोडाफार व्यवस्थित केलं तर व्यवस्थित होईल, असा विषय चालू आहे. परी हाय इकडे. तर मिक्स केलं औषध वगैरे इकडे. ए तुला भूक लागली का? मोसंबी ओके चला. ए तुला यायचंय का? जाऊ आपण तिकडे. चल येऊ घेऊन थोडं काहीतरी. चावी आहे माझ्याकडे. चालायचं तिकडे जाऊ लागली ती, त्याच्यामुळे ती म्हणलं चल मोसंबी खायला. चल बाळा जायचं. मोसंबी खायची. चला. परी काय खायली? काय खायली? ऊस खातीये. ऊस खासाठी आली इकडं. चला म्हणजे मला ऊस खायचा. मम्मीसाठी नाही घेतलं का?
घेतला मला. इकडे वावर उसाचं याच्या 2 वावर सोडून पलीकडे तो औषध देतोय. आता परत जायचं तिकडं. हे त्याशी तुम्ही बघितलं असेल, हे वावर अलीकडचं. मला 2 वावर सोडली, पलीकडे अजून वावर आहे. इकडं गहू पेरलेला आहे, पलीकडे हरभरा. चला चल परी, चालायचं आता. चालायचं का अजून घ्यायचा परी? बस झालं एवढा. चल. देवाची भक्ती बघा ही. इकडे 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 इकडे. ती चॉकलेट देईल तुला. परी कोण चॉकलेट घे तुझं. चॉकलेट कोण तिचं कुठे आहे? जा तिच्याकडं. खाल्लं म्हणती पोरगी. कमाल आहे. बाय कर मला. बाय कर. बाय कर. आता कधी येऊ? उद्या. कधी येऊ सांग. उद्या का? परीला घेऊन येऊ का? हा म्हणा. हा. परीला आणू? हो. ही परी बघा. परी चल बाय कर. दिदीला पप्पी दे. एक दिदीला पप्पी दे ना. प दीदीला. हा पप्पी दे. प घे दीदीची. ती नाही घेत ना. तू घे दीदीची. प घे. पी घे पी घे. या हिची परीची. प घे. नाही तिला मी नाही घेऊ. हा चल बाय कर. अशी पप्पी दे. हा चल सानू बाय कर. बाळा बाळा बाय कर. चल ना त्याला आवाज दे. पोरं काय करायले? बाप बाप बाप. जायचं परी तुला? बापा बापा पळत गेली रे बाबा. कुठं चालली? महिनाभरानंतर परी शाळेत चाललेली आहे ना बाळा. परी ते मामा आले. मामा मला मम्मीला घेऊन या. जा जा. मी शाळेतून येते म्हणा. मम्मीला घेऊन या म्हणा. पिऊला आणि मम्मीला. हा कशात आणायचं बसून? मम्मी कुठे आहे तुझी? दवाखान्यात आहे का? बरं तू शाळेतून जाऊन येते तोपर्यंत. मग तू थंडी वाजत नाही का? स्वेटर घालून जा ना. जा आईकडून जाय. स्वेटर घाल आईकडे जाऊन. आईला स्वेटर दे का? स्वेटर काऊन धुवायला टाकलं का तिचं? मग आता चालले घालून देते ना. आणि तू सोडायला चालली काय? मला सोडायला जावं लागते. माझी थांबते. बाय कर पप्पाला. स्वेटर दे तिला. थंडीगार वारा आहे. स्वेटर दे. मम्मीची नाही बेटा ती. आईची आहे. हा चल स्वेटर घाल दे. बॅग काढ. चप्पल. शाळेत जायचं म्हणजे एक मोठं टास्क आहे बाबा आमचं. एक दोन शिकवायला लावा ना मॅडमला. लाल चप्पल आण ना. लाल चप्पल दिसा दे. पुढे परी तिकडेच काढली. ए परी एक दोन कधी शिकणार आहे तू? शिकते ना आज. शिकते का? पप्पा दादा पाठी आणली. पप्पा लेखन आणली. येतं काही पण ढेकळ येतं का? हे हातपाय आई लंबी पॅन्ट घालून द्यायची. आई मग काढता येईन पण नको. लंबी चड्डी घालते. थंडीगार वार सुटले. ते आतमध्ये रूम मध्ये थंडगार वार असेल तिथं. लंबी चड्डी घालून दिली. हाय सोफे खाली बघा. चप्पल मी दुकानात जातो. मामा मम्मीला आणायला जातो काय? तू शाळेतून ये जाऊ ना. उद्या मम्मी येणार आहे आपली. हा चल गा. झालं तुझं आता? निकर काढ आणि हे घाल. चला. बरेचसे लोक विचारत होते की ओम दादा तू त्या कार्यक्रमाच्या मनामध्ये थोडं इंटरफेअर कर. त्यामुळे आता सगळे ऍडजस्टमेंट जी आहे ती मी माझ्या हातामध्ये घेतलेली आहे. तर 16 तारखेला जो कार्यक्रम करायचा आहे तर त्याच्यात सध्या तयारी वगैरे घरी चालूच आहे. आणि कोमल पण लवकरच येणार आहे. तर त्याविषयी आता रामभाऊसोबत थोडं डिस्कशन केलंय. जेवण वगैरेचा पण प्रोग्राम सांगितलेला आहे. घरचे जे लोक येतील त्यांना जेवण सांगितलेलं आहे. पण घरचे म्हणजे की आम्ही करणार त्यामुळे त्यासाठी एक आचार्य लावलेला आहे. कारण की घरचे ते करतील का हे करतील त्यांचं थोडं कन्फ्युजन होईल म्हणून आचार्याला सांगण्याचाच निर्णय घेतलेला आहे. जसं की तुम्ही बरेचसे लोक कमेंट्स करता की दादा असं दादा तसं. तर त्या हिशोबानं थोडं आपण ॲडजस्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. बाकी आता मेकअपवाला पण सांगणार. मेकअपवाली जी आहे ते रोहिणीसाठी सांगावं लागणार आहे. आणि कोमलचा जो मेकअप आहे ते माझे मित्र जो आहे तो माने त्याची बायको करते. वैष्णवी म्हणून आहे त्या करणार आहेत.
तर त्या येतील. पण रोहिणीचा मेकअप जे आहे ते अजून कोण करणार ते डिसाईड नाही झालेलं आहे. रामभाऊ लवकरच डिसाईड करून तुमच्यासोबत शेअर करतील की कोण करणार आहे कोण नाही करणार आहे. तरी आपल्या फॅमिली मेंबरमध्ये आमच्या जालन्यामध्ये कोणी मेकअप आर्टिस्ट असेल तर आम्हाला प्लीज करून तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये, जेणेकरून जर कधी तुमचं येणं शक्य होत असेल जालन्याला जवळपास कुठं असाल, संभाजीनगर झालं, बीड झालं, हे जवळपासचे जे ठिकाण आहे 100 किलोमीटरच्या आतमधले, तर तुम्ही जर काही येऊ शकत असाल, चांगला मेकअप करत असाल तर प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला नंबर प्रोव्हाइड करतो, आपण बोलणं करूया काय काय नाही. आणि तुम्ही आला तर तुमचं देखील प्रमोशन होऊन जाईल आणि आपला कार्यक्रमाला शोभा देखील येईल. तर त्या हिशोबाने मला हे बोलायचं होतं तुमच्या सगळ्यांसोबत. म्हटलं चला ह्या गोष्टी शेअर करूया. तर तुम्हाला काय वाटतं, डेट चेंज करायला पाहिजे कार्यक्रमाची ते सांगा. कारण की मला असं वाटतंय की सोमवारच्या दिवशी करण्यापेक्षा रविवारी केली तर लोक सुद्धा येतील आणि सुट्टी असल्यामुळं कार्यक्रम पण व्यवस्थित होईल. पण राम भाऊचं म्हणणं आहे की सोमवारीच ठीक आहे, तर ते पण मला कळवा. आणि पिऊला आज जाऊ दे, पिऊ विषयी बोलायलाच नको. परत पिऊ म्हणाले की नको, पिऊला कशाला बोलतोय. ते हा माणूस दिसतोय का, त्या माणसाचे दररोज चॅनलवर व्हिडिओ येत आहे, तर त्याच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिलेली आहे, किंवा तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च करू शकता देशमुख सुदर्शन म्हणून, चॅनलवर व्हिडिओ दिसतील तर जाऊन बघा. चांगले चांगले व्हिडिओ टाकतोय. बोला, काही बोलायचंय का? तर आपल्या चॅनलला आता 2,500 सबस्क्रायबर झालेले. आता फक्त 2,500 राहिलेले. आपला 5,000चा टप्पा लवकरच पूर्ण करायचा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी जे व्हिडिओ बघताय, ज्या दिवशी याचे 5,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी तो वहिनीला पण दाखवणार आहे. तर चला फटाफट सबस्क्राईब करा आणि आम्ही भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय. आणि तुम्हाला सगळ्यांना आतापासून इन्व्हिटेशन देतोय, एक 14-15 तारीख किंवा 16 तारीख एक कन्फर्म बनवू त्याची व्हिडिओ सांगेल. ओके, चला बाय बाय.